दुश्मनी रोज अशी या दोघांची होत राही कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज का पंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी हे शेजारी शेजारी पक्के शेजारी चढाओढ चाले अशी दोघांची मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची शिव्याची बाहेरला खोली पोरांची ही बोला चाली कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल खाली होती जुनी यारी आता झाले वैरी बसतात सारे एकमेकांच्या कोरी शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी होलिका मातेची म्हणजेच होळीची पूजा संपूर्ण झालेली आहे. होळीच्या नावानं माझ्या नावाने कोणी बॉम्ब मारला ना एकेकाला खावडात दे ना. मारू दे की बॉम्ब सण आहे आपला अशी एकमेकांच्या नावाने बॉम्ब मारावी हाय की नाही पोपटराव. मग काय तर 1 2 3 4 5 6 7 8 हे काय काय असं नाही होळीचं म्हणायचं होळीचा 1 2 3 4 होळीच्या बोंबा मारूया. हवालदारच्या नावानं हो गुरुजी तुम्ही पण बॉम्ब मारा. होळी रे होळी पूर्णाची पोळी बिरजूच्या पोटात बंदुकीची गोळी. अच्छा आता माझ्या बंबा ऐका. ज्याची कविता सगळ्यात फालतू असते त्याच्या पोटात बंदुकीची गोळी. एक मिनिट कवितेला काहीही बोलायचं कारण नाहीये काही बोलायचं कारण नाहीये. अरे फालतू असतात तुझ्या कविता. काहीतरी बोलू नकोस. वास्तविक आता मला एक अशी कविता फार छान सुचते आहे. काय अरे आजचा सण म्हणजे अस्सल मराठमोळा सण आहे आपला. हा लोक काय व्हॅलेंटाईन डे साजरा करतात हे डे तो डे. अरे हा आपला खरा सण आहे. अरे यामध्ये एकमेकांविषयी जे काही वाईट विचार असतील वाईट मतं असतील ती सगळी होळी टाकून द्यायची बोंबा बोंब करायची आणि पुन्हा एकदा नव्याने संबंध प्रस्थापित करायचे एकमेकांवर पुन्हा प्रेम करायचं नवी मैत्री करायची. अरे अस्सल मराठमोळा सण आहे वाटलं काय. कितना अच्छा है ना. वाईट साईड सगळं जाळून टाकायचं. स्वतःला का नाही घेत पेटवून. तसंच म्हणलं ना तर तुला टाकलं पाहिजे पहिल्यांदा होळी. तुमची बोलताय कमी ना. जी सुनो भला भाजी आप भी क्या छोटे बच्चों की तरह झगड़े का फाइट कर रहे हो. छोड़ दो एंजॉय करो एंजॉय होली है. एक मिनिट जंगडू तुला काय झालं मध्येच बोलायला. जंगडू थोडी तरी इज्जत द्या. जंगू 0 0 0 म्हणतात मला. अरे चल रे मी ओबामाला सुद्धा आबा म्हणतो. तू कोण लागलाय जंगडू जंगडूच्या नावानं. उगाच बोंबा बोंब करू नका. खरा गुन्हेगार मला सापडलाय. खरा गुन्हेगार ये है ना ये बल्लाळ है ना गुन्हेगार. नाही बल्लाळ गुरुजी गुन्हेगार आहेत. हे गुन्हेगाराला बेसावध करण्यासाठी मी तसं केलं तसं म्हणालो. पण बल्लाळ गुरुजी गुन्हेगार नाही आहेत. खरा गुन्हेगार मला माहिती आहे. अरे कोण आहे. कोण आहे जाऊ दे. सणासुदीचा दिवस आहे. तुमच्या विरझणावर आनंद नको. आनंदावर विरझण नको. पण उद्या मी नक्की सांगणार खरा गुन्हेगार कोण. कारण मी जंगू 0 0 0. पेटवा होळी पेटवा. चला वास्तविक त्या सगळ्या बोंबा आहेत ना त्या होळी पेटवल्यानंतर मारायच्या होत्या. आधीच मारून मोकळे झालात. आता होळी पेटवा आणि एकमेकांच्या नावाने बोंब मारा. सगळं वाईट साईट होळीत जळून जाऊ दे. चला रे पेटवा.
आय एम सॉरी माऊ. अरे इट्स ओके. सॉरी काय? मी तुला फटकन बोलायला नव्हतं पाहिजे. जरा विचार करायला हवा होता. आय एम सॉरी. मी हर्ट केलं ना तुला? नाही, तू बोललास तेव्हा वाईट वाटलं होतं मला. पण माझ्यावर संशय घेतलास याच्यापेक्षा बल्लाळ काकांवर आरोप झाला याचं सगळ्यात जास्त वाईट वाटलं मला. नाही, त्याचं मलाही वाईट वाटलंच. पण यापुढे मी तुझ्यावर संशय नाही घेणार. मुरू, दिग्विजयने जेव्हा स्वर्णलतेवर संशय घेतला ना तेव्हा पण असंच झालं होतं. कोण दिग्विजय? अरे ताटव्यावरचा तांडेल पक्षी या कादंबरीतली पात्र आहे ती. इतकी मस्त कादंबरी आहे माहितीये. त्याच्यात त्या दिग्विजयला एक पत्र येतं हा, आणि त्या पत्रात लिहिलेलं असतं की प्रेमाची कळी फुलण्याआधीच ती जेव्हा कोमेजते ना तेव्हा मनामध्ये गूढ तयार होतं, आणि मग त्या गुढाची उकल कितीही उकललं तरी होत नाही. म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये उकलताना त्याच्याशी त्याचं साधर्म्य असतं. आणि खरं तर काय होतं की जेव्हा दवबिंदू मधलं पाणी आहे ना ते जेव्हा पाण्यात. मला तुला एक गोष्ट सांगायची. गोष्ट तुझी माहितीये मला. अरे भुजंग, कशासाठी बोलवलंयस आम्हाला सगळ्यांना परत? बघ ना, तुझ्यामुळे ऑलरेडी बल्लाळ काकांना खूप काही सहन करायला लागले. कशाला आलायस रे तू इथे? मी खरा गुन्हेगार कोण आहे ते सांगायला आलोय. आता कोणावर मूर्खासारखे आरोप करायला आलायस तू? नाही, ह्या वेळेला माझ्याकडे पक्का पुरावा आहे. तो तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला कसला संशय सुद्धा येणार नाही. खात्री पटेल तुमची. खात्री बित्री काही पटवू नकोस. घरातल्या लोकांवरतीच आरोप करतोस आणि आमच्यामध्ये भांडण लावून देतोस. एक काम करा, ऐका जरा. मी तुम्हाला एक शिडी देतो, ती लावा, बघा आणि मग ठरवा. शिडी लावून कुठे जायचं आम्ही? जायचं नाही, शिडी शिडी. कॉम्पॅक्ट डिस्क. अरे याला सीडी म्हणतात, शिडी नाही. हा, तीच तीच. कसली सीडी आहे मग ती? रुबी नावाच्या चाणाक्ष, चुणचुणी, चतुरस्थ, चुंबकीय मुलीच्या म्हणजे अतिशय चांगल्या मुलीच्या मदतीने ही सीडी मी दाखवणार आहे तुम्हाला. कारण तुमच्या घरात तिने एक कॅमेरा लपवला होता. रुबीच्या मदतीने हे सगळं शूट केले मी, आणि ते या सीडीत बंद आहे. एकदा तुम्ही पाहाल ही सीडी तर पडाल गार. सगळं आहे यात. लावू सीडी? एक मिनिट. आत्याबाई, कसला विचार करता एवढा? अश्विन, अरे कोणीतरी माझ्या वाईटावर टपलंय रे. अरे या घरात माझ्या जीवाला धोका आहे बाबा. आत्याव काही होत नाही हो तुम्हाला. काही जीवाला बिवाला धोका नाही तुमच्या. मी सांगतो ना. अरे असं कसं म्हणतोस तू? काय माहितीये का आत्या, मी काय सांगतो ते ऐका. काय? हा सगळा उद्योग माझाच आहे. काय? मीच त्या फोनवरनं फोन करायला लावला. महुआच्या अक्षरामध्ये मीच ते सगळं लिहिलं. सगळं माझंच आहे. म्हणजे माझ्याबद्दल ते असं वाईट साईड लिहिलं होतं, तू लिहिलं होतंस अश्विन? हो. हो काय? लाज वाटते बोलायला? काय? अरे अरे पण स्वतःच्या भाच्याशी असं वाईट वागूच कसं शकतोस तू? नाही, असं वागणं बरोबर नाही हे माहितीये मला. पण काय करणार, तसं करायला लागलं मला. अरे ज्याच्या घरात तू राहतोस त्याच्यावर आरोप आला तरी शांत राहिलास तू अश्विन.
अश्विन मी कशाला बोलू? अरे चुकलं बरं का तुझं हे. माझं नाही चुकलेलं, त्या डिटेक्टिव्हचं चुकलंय. आणि त्या डिटेक्टिव्हच्या चुका फुकटात मी कशाला काढू? अरे हे पण बघ, ऐका काय म्हणते का, साधी गोष्ट. महुआचं आणि मोऱ्याचं लग्न होऊन 1 महिना होऊन गेला. त्या दोघांमध्ये अजून साधं भांडण नाही झालेलं. आणि मला सांगा, नवरा बायको मध्ये भांडण झाल्याशिवाय त्यांच्यातलं प्रेम वाढतं का? संसार फुलतो का? हा, आता पहा दोघांचा संसार कसा फुलतो त्या. अश्विन, मला जरा केजरीवालचा फोन येतोय, मी जरा बोलून येतो. कुठे जायचं नाही, थांब तिथेच. ओ बाबा, तुम्ही अक्षर कॉपी करता आधी नाही का सांगायचं? कसले भारी आता तुम्ही. मामे सासऱ्यांनी हे सगळं करावं हे विचारांच्या पलीकडचं आहे. म्हणजे गुरुग्रहाला जसे 11 चंद्र आहे त्या गोष्टीचा आपण विचारही करू शकत नाही, तसंच मामे सासऱ्यांनी हे सगळं केले या गोष्टीचा आपण कसा विचार करू शकतो? नाही, कसं आहे ना, आयुष्य हे मोबाईल सारखं असं काही नसतं. आयुष्य मोबाईल सारखं असतं काय? बघतेस आपल्या भावाचे कारनामे बघतेस आणि तुम्ही त्याची कौतुक करा. सगळ्यांना त्रास झाला तो वेगळाच. बघा तुम्ही काय घरात भांडणं लावतो हा माणूस. दादा, का केलंस हे सगळं तू? अगं मला करणं भाग पडलं. त्याला भाग पडलं ना. पण का? अरे काय एवढे दिवस झाले यांचं लग्न होऊन यांच्यामध्ये एक छोटस सुद्धा भांडण झालेलं नाही. अरे नवरा बायको मध्ये भांडण झाल्याशिवाय नवरा बायकोतलं प्रेम वाढत नाही. भांडणाचा तडका लागतो संसाराला. अरे मामा, म्हणून हे असं करायचं का? आणि आत्या, तू सुद्धा मदत केलीस त्याला? अरे म्हणजे मी नाहीच म्हणत होते, खरं तर त्याला विचारत त्याला नाहीच म्हणत होते, पण मग तोच म्हणाला की चांगल्यासाठीच आहे ना हे, मग मी केली मदत. काहीतरी बोलू नकोस. काही तू पण ना यापेक्षा काही सोपं सुचलं नाही तुला? अरे सगळ्यांना किती त्रास झाला. काय नाही भाऊजी, परिणाम बघतोय काय झाले त्याचे. सोपा उपाय हा. तुम्ही बघताय का कालपासून मोरू आणि महुआ किती प्रेमाने वागतायत. जरा जास्तच काय तुझा. आणि तू आवर स्वतःच्या भावाला आवरा. मी नाही आवरणार. माझ्यावरचं प्रेम बघा, संसारातल्या कुठल्या टप्प्यावरती प्रेम वाढतं, संसार सुखाचा होतो, हे सगळं माझ्या भावाला ठाऊक आहे, म्हणून त्यांनी हे सगळं केलं. गुण बघा, त्याचे गुण बघा. काय बघायचं त्याचे गुण? तुमच्या दैनिक हाहाकार मधल्या अग्रलेखांपेक्षा बरं आहे हे. अगदी बरोबर आहे. फालतू तुम्ही सगळेजण माझ्या अग्रलेखांवरच बोलायला लागलात. हा, कारण नसताना. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखं आहे. बाय बाय बाय, मी काय म्हणते, जाऊ दे, जे काय केलं होतं ते चांगल्यासाठी केलं होतं की नाही? मी पण आज खूप खुश आहे. बल्लाळ साहेब, बिरजू साहेब दोघांच्या केसेस सोडवलं मी, कारण मी आहे जंगू 0-0-0. अंधेरी रातों में पारला के राहों पर हर एक मसीहा निकलता है, जिसे लोग जंग 0-0 कहते. नमस्ते, आइए. जंगू 0-0. काय आहे? ए भुजंग, कभी कभी हमसे भी मिलाकर गरीब लोगों को अच्छा लगता है हमें. फिर चहा आणता का जरा? चहा वाटलंच मला तो दरिद्रीपणा करणार. अरे चहा काय, आज मी तुला दूध देणार आहे. दूध, खास मसाल्याचं दूध. अरे साहेब, दूध लेके आ, मसाले का. खरंच? ये देखा. पहले एक ही दे. ये पी दे. घे, पी. पी. माझ्यासाठी तो ग्लास द्या मला. ठीक है, ये ले. थँक्यू. अच्छा. पी. सब खत्म करना.
पी सब पी डाल। हाँ बहुत ही बढ़िया। हाँ पी डाल पी डाल पी डाल। एक बात बता भुजंगवा, मतलब तू मेरा दोस्त है कि नहीं? और नौकर है तू मेरा। एक बात बताइए, जो तूने अभी मतलब डिटेक्टिव्हगिरी जो की है दागिन्यांच्या बाबतीमध्ये, तर मला सांग हे दागिने कोणी चोरले, कसे चोरले, ते सगळी स्टोरी सांग मला। त्यात एक गंमत आहे, गंमत आहे त्यात एक। हाँ वो पता है। एक त्यात गंमत आहे, हाँ आहे त्यात एक गंमत, गंमत आहे त्यात एक गंमत। इसके टेप अटक गई है। गंमत हाँ गंमत आहे त्यात एक एक रट्टा दे त्याला। गंमत बता। सांगणार नाही ना कोणाला। नहीं बिल्कुल नहीं। तो आता टाकला बसला असेल त्याला सांगू नकोस, बोंबलत येईल नाही तर बाहेर। काय झालं? तो बिरजा आहे ना, बिरजा तो पगार देत नाही रे मला। क्या बात कर रहा है? मग खूप उरलाय, 1 लाखाच्या वर उरलाय। मी काय केलं, मी ते दागिने ढापले आणि ते ना हेर हॉस्टेस मोनिका मोनिका ते दागिने असे ढापले आणि त्या मन्नूच्या खोलीत नेऊन टाक। सगळा हार त्या बिरजावर। लाजवईनी बोम बिरच्या म्हणजे याच मस्त जिरवली त्याची, मस्त जा लाजो को बुरा। जिरवली ना त्याची। भाभीमा, ओ भाभीमा बाहेर या। लाजे काय लाजे खातर तरी नीट म्हणते काय ते भाभी वहिनी लाजो। भाभीमा बाहेर या। लाजो। आई 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 का हुआ? सुनो साहब क्या कह रहे हैं। काय झालं, लाजो आहे ना आणि त्यांचा जो नवरा आहे ना तो टकल्या बिरजा, ज्याच्याकडे मी नोकरीला होतो, जो मला हे देत नाही काय रे, पगार देत नाही। मी काय केलं, लाजो वहिनीचे जे दागिने आहेत ना ते सॉरी, आणि काय केलं, ती आहे ना ती रे ती कोण जाम हवेत उडते बोलती मन्नू। अरे मोनिका। सांगणार नाही काय ती, तिचे लाजो भाभीचे असे दागिने चोरले मी आणि मन्नूच्या खोलीत नेऊन ठेवले मी, आणि सगळा हाड बिरजावर गेला। बिरजा कापला म्हणजे बिरजा ना काय एक रट्टा दे उसको। फेंक दे। अरे सुना, देखो तुमच्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागत आहे। माझा और नाही तर का, वेळच्या वेळी या माणसाला पगार दिला असता तर त्याने चोरी केली असती। चुपटा। अन्याय केल्यामुळे या माणसाचं असं होता। चपटा। एरा साहेब अभी उसको धक्के मार के यहाँ से निकाल दे। सांगू नको त्या बिरजाला टाकलेलं, सांगू नको तू। का हुआ? पेपर ठेवून द्या बाजूला, खाऊन घ्या, गरम गरम आहे तोवर खाऊन घ्या। हा? वास तर छान सुटलाय। हा. महुआने मदत केली आहे, खाऊ ना। खाओ तुम्ही पण ना, उगाच मस्करी करता परीची। हळूहळू शिकते सगळं। छान आहे। वंचा, ओ वंचा, अरे मी काही खातच नाही यार, खा की गार होईल, गरम आहे तोवर खाऊन घ्या, मस्त लागतंय का? नाही अगं नको यामिनी, नको मला नाश्ता। म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा काहीतरी आणखीन चमचमीत करून हवंय का? मी करून देते, काय करू सांगा। तसंच असेल, नाही तर समोर अन्न आहे आणि ताई खात नाहीये असं होत नाही शक्यतो। वंचा सांगा काय करून देऊ, देते करून। नाही नको, खरंच नको। अच्छा हा,
यांच्या शरीरात की नाही कुठल्या तरी विटॅमिनची कमी झाली असेल. विटॅमिन एम फॉर मिठाई आणून देऊ गुलाबजाम. हा तुम्ही ना मस्तपैकी 20-25 खाऊन टाका, बरं वाटेल. काय बडबडतेस यामिनी? असं कधी असतं का विटॅमिन एम वगैरे? काहीतरी उगाच आपल्या वेड्यासच खबडबड करायची. म्हणजे यांना काय झालंय सांगीन नंतर. सांगा ना. अगं नंतर सांगीन म्हणलं ना, आज तिला त्रास देऊ नकोस. अगं आजच्याच सांगीन नंतर.